राहाता तालुक्यातील सर्वसंपन्न आणि बागायतदारांचं गाव म्हणून अस्तगाव या गावाची ओळख. गावाची खरी ओळख म्हणजे जगदंबा मातेचं मंदिर. परंतु जुन्या जाणत्या लोकांकडून असं सांगितलं जातं की अस्तगावात असलेलं हे जगदंबा मातेचं मंदिर 350 वर्षांपासूनचं आहे. या देवीचं दर्शन प्रभू श्रीरामांनीही घेतल्याची आख्यायिका आजही सांगितली जाते. मात्र मंदिराच्या स्थापनेचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. परंतु इतिहासात डोकावल्यास हे मंदिर अहिल्याबाई होळकरांच्या काळात बांधल्याचा मंदिराच्या बांधकामावरून अंदाज घेतला जातो. या मंदिराची स्थापना झाल्यापासून या देवीचा वार्षिक यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा होतो. जगदंबा मातेचा उत्सव हा सर्व जाती धर्मांच्या सीमा ओलांडणारा उत्सव असाच म्हणावा लागेल, कारण गावातील सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून ग्रामदेवतेची ओळख आहे. श्री जगदंबा यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीची मानाची पालखी श्रीराम मंदिरापासून संपूर्ण गावभर मिरवल्यानंतर देवीच्या मुख्य ठिकाणी आणण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भक्तांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. यात्रोत्सवात आबालवृद्धांसह माहेरी आलेल्या माहेरवाशीन आणि चिमुकल्यांनी यात्रोत्सवात खरेदीचा आनंद लुटला, तर खेळणी आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांवरही यात्रेकरूंची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कुस्ती शौकीनांसाठी आयोजित कुस्ती हंगामात नामवंत मल्लांनी उपस्थिती लावून कुस्त्यांचा आनंद लुटला. रात्री लोकसंगीताच्या कार्यक्रमानं उत्सवाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी यात्रा कमिटीचे अध्यक्ष वाल्मिक गोरडे यांनी अधिक माहिती दिली. अस्तगावचे ग्रामदैवत जगदंबा माता ग्रामोत्सव चैत्र शुद्ध षष्ठी, सप्तमी व अष्टमी या 3 दिवस असतो. चैत्र शुद्ध षष्ठीस पालखीची मिरवणूक असती, सप्तमीस भळंद व अष्टमीस कुस्ती हंगाम असा हा 3 दिवसाचा उत्सव जगदंबा मातेचा उत्सव असतो. त्यानिमित्त अस्तगाव या ठिकाणी जगदंबा माता सार्वजनिक देवालय उत्सव ट्रस्ट व अस्तगावचे ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन ह्या उत्सवाचं नियोजनाचं काम केलं जातं. त्यासाठी हनुमान जयंतीला नारळाचा यात्रा वर्गणीसाठी नारळाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर गावातून प्रत्येक घरोघरी जाऊन यात्रेसाठी स्वेच्छेने जी काही देणगी दिली जाईल ती गोळा करून या उत्सवाचा कार्यक्रम पार पडतो. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा देवी यात्रोत्सव कमिटी, डॉक्टर सुजय विखे युवा मंच आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीनं यात्रोत्सव मोठ्या दिमाखात संपन्न झाला. कुलकर्णी घराण्यातला एक भक्त उक्कडगावून देवीचे येत असताना देवी त्याला प्रसन्न झालेली असताना त्याच्याबरोबर निघाली होती. तर ती म्हणाली की तू ज्या ठिकाणी माझे मागे वळून पाहशील त्या ठिकाणी माझा मुक्काम, मी पुढे काही येणार नाही. म्हणून ती देवी अस्तगावला इथे येऊन स्थायिक झाली आणि इथेच तिची स्थापना त्या कुलकर्णी घराण्याने केलेली. आणि म्हणून ह्या देवीचं रेणुका मातेचे माहूरगडावरच्या देवीचं स्थापना इथलं जगदंबा मातेचा यात्रा उत्सव 2017 यावर्षी अतिशय आनंदाने आणि लोकसहभागामुळं सांघिक भावनेतून या ठिकाणी सर्वच पक्ष एकत्र येऊन व गावातील सलोखा सर्वसामान्य जनता या सगळ्यांना एकत्रित करून हा उत्सव मोठ्या दिमागदार सोहळा या ठिकाणी पार पडला. आणि या सोहळ्याला आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या जिल्हा अध्यक्ष नामदार शालीनताई विखे पाटील यांनी हजेरी लावली. यात्रा उत्सव काळामध्ये आपण थंड पाण्याची व्यवस्था इथं भाविक भक्तांना केलेली आहे. मंदिर सुशोभीकरण अतिशय उत्कृष्ट प्रकारचं इथं केलेलं होतं आणि 4 दिवस चाललेला हा उत्सव लोकांनी त्याचा खूप आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने त्या कार्यक्रमाचं स्वागत केलेलं आहे. आणि या पुढच्या काळातही येणाऱ्या भक्तांसाठी, येणाऱ्या टोटल ग्रामस्थांसाठी मंदिराच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा देण्यात येतील किंवा द्यायच्या आहे त्याचा प्रयत्न ट्रस्ट या ठिकाणी आम्ही गाव पातळीवर करणार आहोत. आणि सर्वच आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जो मोठा उत्सव या ठिकाणी साजरा झाला, तर मी सर्व ग्रामस्थांचे, आलेल्या भक्तांचे, आमच्या जगदंबा माता ट्रस्टच्या वतीनं पूर्ण झालेले आहे. आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीने अत्यंत उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचं काम करून आणि जी काही अपेक्षा गावाची होती ती अपेक्षा पूर्ण करून दिली. अत्यंत यात्रा कमिटीने उत्कृष्ट उष्णतेची एवढी लाट असतानाही
यात्रा कमिटीने अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि गावातील ग्रामस्थांनी अत्यंत भरभरून साथ यात्रा कमिटीला दिली आणि त्याबद्दल यात्रा कमिटीचे आणि सुजयदादा युवा मंचच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो. सदर यात्रोत्सव पार पाडण्यासाठी वाल्मिकराव गोरडे, नामदेव चोळके, अमोल चौधरी, अनिल नळे, अशोक नळे, प्रदीप चोळके, ज्ञानेश्वर जेजूरकर, चेतन चोळके, साहेबराव साप्ते, श्रीनिवास त्रिभुवन, सीताराम साप्ते, बाळासाहेब जेजूरकर, अंबादास लोंढे, ज्ञानदेव चोळके, ज्ञानदेव गोरडे, नानासाहेब चोळके, सूर्यभान गोरडे, अनिल देसाई, राजेंद्र पठारे, पंकज गोरडे, अशोक नळे, नवनाथ नळे, हरिभाऊ पेटारे, कैलास जेजूरकर, नंदकुमार गव्हाणे, भाऊसाहेब जेजूरकर आदींनी परिश्रम घेतले. कॅमेरा पर्सन सुशील त्रिभुवन, एस्तान मीडिया, अस्तगाव.